सीवुड प्रभाग का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक विशाल डोलस ने राज्य के वन मंत्री व पालघर जिला के पालक मंत्री गणेश नाइक के जनता दरबार में प्रभाग से जुड़े महत्वपूर्ण मुद्दों को उजागर किया, जिसमें सबसे पहला मुद्दा था सीवुड सेक्टर 50 सीबीएसई स्कूल में टर्फ मैदान बनाने का प्रस्ताव। विशाल डोलस ने मंत्री गणेश नाइक से मांग की कि इस प्रस्ताव को तुरंत गति मिलने के लिए जल्द से जल्द MCZMA के पास अनुमति का प्रस्ताव मंजूर किया जाए। हे जे आपण पाहिलं खेळाचं मोकळं मैदान जे आहे, मोकळा भूखंड आहे, या ठिकाणी आपण 2-3 वर्षापूर्वी एक टर्फचा प्रस्ताव जो आहे हा आपण प्रशासनाकडे प्रस्तावित मागणी केली होती आणि त्यानुसार त्या सगळ्याची पूर्तता होऊन प्रशासकीय मान्यता झाली होती। परंतु ती मान्यता करत असताना त्या अटी शर्तीनुसार की जोपर्यंत MCZMA ची परवानगी येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम जे आहे सुरू करता येणार नाही, अशा प्रकारची अट त्यावेळेस आयुक्तांनी त्या प्रस्तावात टाकली होती। मी काल गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून जो लोकांसाठी जनता दरबार आयोजित केला जातो त्या ठिकाणी गेलो होतो। नाईक साहेबांना ही वस्तुस्थिती सांगितली की ह्या मुलांना शाळा सुरू झाल्यापासून मैदान नाही आहे। आज जवळजवळ 7 वर्ष झालेली आहेत, 8 वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा मुलं असेच या ठिकाणी शिकतायत। प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय किंवा ते जे मांडणी करताना किंवा प्रस्ताव बनवताना कुठेतरी त्यांची चूक झालेली आहे, ती दुरुस्त व्हावी किंवा पर्यावरण विभागाला या ठिकाणी सांगण्यात यावं की बाबा हा प्रस्ताव किती महत्त्वाचा आहे की तुमच्याच विभागाने बाजूला ज्या इमारती आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे, परंतु याला परवानगी न देता आपण हा सामान्य नागरिकांवरती अन्याय करतोय का, अशा प्रकारची भूमिका जी आहे नाईक साहेबांनी त्या ठिकाणी पर्यावरण विभागाकडे ठेवावी। या अनुषंगाने काल नाईक साहेबांची भेट घेतली, त्यांना समजून सांगितलं। नाईक साहेबांनी त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाहीचे संकेत जे आहेत, जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत आणि मला वाटतं की येणाऱ्या कालखंडामध्ये हा जो प्लॉट आहे याची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, फक्त टेंडरिंग बाकी आहे। जर पर्यावरण विभागाकडून परवानगी आली तर मला असं वाटतं काही दिवसातच आपल्याला या ठिकाणी टर्फ उभारण्याचं काम जे है शुरू झालेलं दिसेल। वहीं दूसरा मुद्दा था सीवुड परिसर में बढ़ते आपराधिक घटना पर नकेल कसने के लिए पुलिस गश्त बढ़ाने, CCTV व तकनीकी जांच का इस्तेमाल कर इन्वेस्टिगेशन में तेजी लाने जैसी कई मांगे। इस दौरान मंत्री गणेश नाइक ने संबंधित अधिकारियों को निर्देश जारी किए और तत्काल प्रभाग की सुरक्षा को सुनिश्चित करने के आदेश दिए। पोलीस प्रशासनाकडे, पोलीस विभागाकडे आपण पाठपुरावा करतोय की जे सीवुड्स मध्ये वाढती गुन्हेगारी आहे, म्हणजे चेन स्नॅचिंग असेल, बॅटरी चोरी करणं, मंदिरातल्या पेट्या फोडणं आणि एखाद्या घरामध्ये घरफोडीचा प्रयत्न सुद्धा झाला होता। तर ह्या गोष्टीला आपण सहजपणे न घेता या ठिकाणी गांभीर्याकडे बघितलं पाहिजे। याकरता 3-4 महिन्यापूर्वी सुद्धा जनता दरबारमध्ये नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता की या विभागातील जे असे छोटे मोठे गुन्हे आहेत जे घडतायत तर अशा लोकांना जेरबंद करावं, अशा लोकांवरती लक्ष ठेवावं, त्यांना गजाआड करावं। त्याने या विभागामध्ये चोरी करणं हे सहज नाही, सोपं नाही, अशा प्रकारचा संदेश जो आहे हा बाहेर जाईल। परंतु त्याचा कुठेतरी अभाव मला वाटला, परंतु प्रशासन, पोलीस प्रशासन जे आहे या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही, याची माहिती जी आहे आपण गणेशजी नाईक साहेबांना दिली आणि काल त्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे वरिष्ठ पोलीस विभागातील काही अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांना सांगितलं नक्की काय बाब आहे म्हणून, आणि त्यांनी देखील त्या गोष्टीची नोंद घेऊन संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाईसाठी मी तसे निर्देश देतो असं त्या ठिकाणी आश्वासन दिलं। इसी के साथ ही विशाल डोलस ने जनता दरबार में गणेश नाइक के सम्मुख डे केयर सेंटर का मुद्दा भी उठाया। आपल्या विभागातील जे डे केयर सेंटर आहे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पडून होतं आणि सगळ्यांनाच माहित झालं नवी मुंबईमध्ये हा पाळणाघराचा विषय। ही इमारत जी आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेने बांधलेली आहे, तरी डे केअर सुरू करणं हे कर्तव्य सुद्धा आपलंच आहे ना की राज्य शासनाचं आहे। तर त्यामुळे हे आपण इनिशिएटिव्ह घेऊन हे पूर्ण केली पाहिजे आपली जबाबदारी आणि आपणच टेंडर काढून त्या ठिकाणी हे चालवायला पाहिजे, अशी भूमिका जी आहे ही आमची होती। एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका होती, नागरिकांची तीच मागणी होती आणि गणेशजी नाईक साहेब यांची सुद्धा तीच भूमिका होती। त्या अनुषंगाने नाईक साहेबांनी गेल्या काही कालखंडामध्ये दिलेल्या सूचनांनुसार, निर्देशानुसार की डे केअर सेंटर सुद्धा काही काळात सुरू होईल। टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर डे केअर सेंटर सुद्धा लोकांच्या सेवेसाठी होईल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।